ओके. गुड इव्हनिंग. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ओके. सी माझा आवाज येत असा सगळ्यांना, ॲज वेल ॲज माझी स्क्रीन देखील तुमच्याबरोबर शेअर आहे. नाव वी गो फॉर द नेक्स्ट पॉईंट. काल काय काय पाहिलं होतं ते आपण एकदा रिकॉल करूयात, रिकॅप करूयात. देन वी गो फॉर द नेक्स्ट पॉईंट. आपण 2 दिवसापूर्वी एक चॅप्टर स्टार्ट केला होता. द नेम ऑफ द चॅप्टर इज केमिकल that is chemistry in everyday's life. Okay, we start the chapter that is chemistry in everyday's life. Okay, this is a 16th number chapter. हा chapter आपण start केला होता. Now in that we study about first of all food quality and chemistry. हा पॉईंट स्टडी केला आपण पहिल्यांदा. फूड क्वालिटी आणि केमिस्ट्रीमध्ये मग डिफरंट पॉईंट स्टडी केले. दॅट इज वाय ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट अँड व्हेजिटेबल, रान्सिडिटी ऑफ ऑइल अँड फॅट्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅट्स, असा काही पॉईंट स्टडी केला होता. आणि आपला लास्ट पॉईंट होता कालचा, दॅट इज अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट सो काय असतात अँटीऑक्सिडंट? की ज्या ॲक्च्युली फूड खराब कशामुळे होते? ऑक्सिडेशनमुळे होतं. तर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? ज्यावेळी आपण एखाद्या कंपाऊंडमध्ये अँटीऑक्सिडंट टाकतो, म्हणजे फूडला खराब होण्यासाठी एखादा अँटी एजंट टाकतो, त्याला म्हणतात अँटीऑक्सिडंट. मी काल बरेच एक्झाम्पल दिले होते तुम्हाला अँटीऑक्सिडंटचे. सो विच आर डिफरंट अँटीऑक्सिडंट्स? ऑक्सिडंट दॅट इज विटॅमिन ई. विटॅमिन ई इज द अँटीऑक्सिडंट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टोकोफेरॉल. त्याच्यानंतर पुढचा अँटीऑक्सिडंट आपण पाहिला होता, दॅट इज BHT, ब्युटायरेटेड हायड्रॉक्सी टोल्यून. ठीक आहे, तर हा पॉईंट आपला फिनिश झाला होता. नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू स्टार्ट, दॅट इज पुढचा न्यू पॉईंट स्टार्ट करूया. कंपाउंड्स विथ मेडिसिनल प्रॉपर्टीज. नाउ वी आर गोइंग टू सी कंपाउंड्स with medicinal properties. Compounds with medicinal properties. Now in that, first of all we are going to see the first concept, that is drug. तुम्ही आतापर्यंत ड्रग हा वर्ड ऐकलेला आहे, राईट? तर तुमच्यापैकी कुणी मला सांगू शकेल का, तुम्हाला ड्रग म्हणजे काय माहिती आहे? ड्रग हा वर्ड ऐकल्याबरोबर तुमच्या डोक्यात काय आली कॉन्सेप्ट? व्हॉट इज ड्रग? कॅन यू नो व्हॉट इज ड्रग? ऐकले का कधी? हा वर्ड ऐकला का तुम्ही कधी, ड्रग? हो. येस, व्हॉट इज ड्रग? ड्रग म्हणजे काय हे माहित नाही, बट ते मेडिसिन्स मध्ये यूज केलं जातं. ओके, ठीक आहे. सी, मग आता तुम्ही लॉट्स ऑफ टाइम ड्रग हा वर्ड कुठेतरी पिक्चरमध्ये, टी व्हीमध्ये ऐकता, ड्रग्स, राईट? ड्रग्स हा वर्ड ऐकता तुम्ही. ॲक्च्युली ते ड्रग्स वेगळे असतात. ड्रग्स म्हणजे काय? की जे नशा आणणारा पदार्थ असतो त्यांना ड्रग्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मॉर्फिन, कोडीन, ओपियम, म्हणजे अफू, गांजा सोप्या भाषेमध्ये, त्यांना ड्रग्ज म्हणतात. पण आता नॉर्मल मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये किंवा मेडिसिनल लँग्वेजमध्ये ड्रग म्हणजे काय पहा, असं एक केमिकल की जे आपल्या बॉडीमधल्या बायोमॉलिक्युल्स बरोबर रिॲक्ट होतं, राईट? मग अगोदर बायोमॉलिक्यूल म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्या बॉडीमध्ये कोणते कोणते बायोमॉलिक्युल्स असतात? विच आर डिफरंट बायोमॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन अवर बॉडी? दॅट इज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, लिपिड्स, विटॅमिन्स, राईट? आता ह्या सगळ्या वर्डशी तुम्ही तर फॅमिलियर आहात. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी आपण कंटिन्युअस बोलत असतो, ही गोष्ट खाल्ली तर ह्याच्यातून खूप प्रोटीन्स भेटतात, ही गोष्ट खाल्ली तर ह्याच्यातून खूप जास्त कार्बोहायड्रेट्स भेटतात, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर मी काय सांगितलं पहा. मग ड्रग म्हणजे काय? अ केमिकल विच इंटरॅक्ट विथ, सी, असा एक केमिकल की जो काय करेल, अ केमिकल विच इंटरॅक्ट विथ
with biomolecules which interact with biomolecules such as, मग कोणते कोणते बायोमॉलिक्युल्स असतात पहा, such as carbohydrates, fats, lipids, carbohydrates, fats, lipids, vitamins, proteins, एक्सेट्रा. ओके, ह्या प्रकारचे काही मॉलिक्युल्स तर एक्सेट्रा अँड प्रोड्युसेस अ बायोलॉजिकल रिस्पॉन्स अँड दे प्रोड्यूस बायोलॉजिकल रिस्पॉन्स. म्हणजे काय? म्हणजे ड्रग म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये मेडिसिन, की जे मेडिसिन आपण घेतल्यामुळे आपल्या बॉडीमधले जे काही बायोमॉलिक्युल्स असतात त्या बायोमॉलिक्युल्स बरोबर तो रिॲक्ट होतो. म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स यांच्याबरोबर रिॲक्ट होऊन आपल्या बॉडीमध्ये काहीतरी बायोलॉजिकल रिस्पॉन्सेस दाखवले जातात, म्हणजे काहीतरी इफेक्ट होतात. फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर की तुम्हाला विटॅमिनची कमी झाली आहे, विटॅमिन सी कमी आहे तुमच्या बॉडीमध्ये किंवा विटॅमिन ए कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसायला कमी झालं, तर डॉक्टर काय करतात, एक्सटर्नली विटॅमिन ए देतात. किंवा कन्सिडर करा की तुमचं तोंड आलं आहे, खूप जास्त तोंड आलं, तर डॉक्टर सांगतात की B12ची कमी आहे, विटॅमिन बी कमी आहे, मग ते बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या देतात. बरोबर ना? म्हणजे बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या देतात म्हणजे काय करतात, विटॅमिन्सच्या गोळ्या देतात. मग ते तुमच्या बॉडीमध्ये जातं आणि कुठेतरी तुम्हाला थोड्या 2-3 दिवसांनी तुमचं तोंड बरं होतं. करेक्ट? म्हणजे ते जे हिलिंग प्रॉपर्टी आहे, ती जी बरं होण्याची प्रॉपर्टी आहे, त्याला म्हणतो आपण बायोलॉजिकल रिस्पॉन्स. येते लक्षात? मग ड्रग म्हणजे काय पाहिलं पहा आपण, the chemical which interact, that is the chemical which react with biomolecules such as carbohydrate, fats, lipids, vitamins, proteins in your body and they produces a biological response that is called as drug. ह्याला म्हणतो आपण ड्रग. ओके, आता पुढची कॉन्सेप्ट आहे मेडिसिन. ॲक्च्युली ड्रग अँड मेडिसिन्स वर द सेम कॉन्सेप्ट, but they just in your book it is given by the two another different definitions. So we are going to see what is medicine now. Medicine काय असतं पहा, the drug which has a therapeutic and useful biological responses, or we can say the medicine can be used or diagnose, prevent the treatment diseases, prevent the diseases, that is called as medicines. मी परत एकदा सांगते पहा, medicines are used to diagnosis. The compound which is used to diagnose किंवा used for the diagnosis, the compound used for diagnosis, prevention, and treatment of disease. त्याला म्हणतो आपण मेडिसिन. ओके, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मेडिसिन म्हणजे काय, एखादी आपल्या बॉडीमध्ये झालेलं एखादा डिसीज ट्रीट करण्यासाठी किंवा एखादी डिसीज होऊ नये म्हणून त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण जे काही मेडिसिन घेतो त्याला म्हणतात, जे काही ड्रग घेतो, जे काही केमिकल्स घेतो त्याला म्हणतात मेडिसिन. ठीक आहे, आता डिफरंट टर्म्स पाहूयात. मेडिसिनल लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या टर्म्स कोणत्या यूज केल्या जातात ते पाहूयात. Different terms used in medicine. मग कोणत्या कोणत्या टर्म्स यूज केल्या जातात पहा मेडिसिनमध्ये. The first term used in a medicine is पहिली टर्म आहे एनाल्जेसिक.
मग काय असतात पहा ॲनाल्जेसिक. ॲनाल्जेसिकचा मिनिंग काय आहे? द ड्रग विच इज यूज टू रिलीव्ह द पेन. ओके, सी ड्रग यूज टू रिलीव्ह द पेन. पेन कॉल्ड ॲज ॲनाल्जेसिक. ह्याला म्हणतात ॲनाल्जेसिक. मग लक्षात घ्या, ॲनाल्जेसिक म्हणजे काय? जे ड्रग्स आपण पेन रिलीफ करण्यासाठी यूज करतो त्यांना ॲनाल्जेसिक असं म्हणतात. आता ह्या ॲनाल्जेसिक ड्रग्जलाच आपण सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणतो पेन किलर्स. दे आर कॉल्ड ॲज पेन किलर्स. बरोबर. हा वर्ड तुम्हाला खूप फॅमिलियर आहे. तुमचं जर कधी डोकं दुखत असेल तर तुम्हाला, किंवा जर तुमच्या घरी मम्मीचं डोकं दुखत असेल तर मम्मी सांगेल की जा एक मेडिकलमधून पेन किलर घेऊन ये. किंवा कधी पाय दुखत असतील तर आपण म्हणतो नाही मी एक पेन किलर घेतो म्हणजे माझे पाय बरे होतील. ओके, सो पेन किलर्सला मेडिसिनल लँग्वेजमध्ये काय म्हणतात मग? ॲनाल्जेसिक. पेन किलर्स आर कॉल्ड ॲज ॲनाल्जेसिक. आता हे जे पेन किलर्स असतात दे समटाईम ॲक्ट्स एज ए अँटी इन्फ्लॅमेटरी. हे कधी कधी अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून देखील ॲक्ट करतात. म्हणजे काय ते पाहूयात. समटाईम. मॅम आवाज येत नाहीये. आवाज येत नाही माझा? आत्ता बंद झाला की ह्याच्या अगोदरपासून येत नाहीये? हॅलो. हां सर, मायक्रोफोनचा आवाज बंद झाला अचानक. कुठे? हां, हे इथे आहेत ते त्याच्याने हेच ना, ते अजून कुठे दुसरीकडे?
एकदा रिलोड करता का मीटिंग बरं? हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय का तेजस्विनी? साक्षी? हो सर. या ऑडिबल ना? यस सर. या ओके ओके. सो थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला तर इथे आज पाऊस पडतोय भरपूर, सो त्याच्यामुळे. ठीक आहे मॅम, विल कंटिन्यू हर सेशन. हां, स्क्रीन शेअर करा. ओके ठीक आहे. आपण कुठे आहोत पहा मग आता. तुम्हाला आवाज जस्ट आत्ता गेला होता की ह्याच्या अगोदर बराच वेळपासून गेला होता? आत्ताच 1-2 मिनिटापूर्वी. ओके ओके. म्हणजे पहिलं तुम्ही जे काय मी सांगितलं ते ऐकलंय, करेक्ट? ॲनाल्जेसिक म्हणजे काय ते तुम्ही ऐकलंय? नाही मॅम, तिथूनच आवाज बंद झालेला. बरं बरं ठीक आहे. ओके, आपण परत घेऊया, नो प्रॉब्लेम. मेडिसिनपर्यंत आलो होतो आपण, त्याच्यानंतर आवाज गेला, बरोबर? ओके ठीक आहे. मग आता पहा, डिफरंट टर्म्स आपण यूज करणार आहोत मेडिसिनमध्ये. मग कोणत्या कोणत्या टर्म्स यूज केले जातात मेडिसिनमध्ये? दॅट इज पहिली टर्म आहे त्याच्यामध्ये ॲनाल्जेसिक, करेक्ट? ही टर्म आहे फर्स्ट टर्म, ॲनाल्जेसिक. मग ॲनाल्जेसिक म्हणजे काय? द ड्रग विच इज यूज टू रिलीव्ह द पेन, दॅट इज कॉल्ड एज ॲनाल्जेसिक ड्रग. जे ड्रग्स आपण पेन किलर्स म्हणून यूज करतो त्यांना ॲनाल्जेसिक असं म्हणतात. आता हेच जे ड्रग असतात, मग तुमच्या लक्षात येते का, तुम्ही कधी कधी घरी आपल्याला जर पेन होत असतील, पाय दुखत असतील, तर आपण म्हणतो की मी एक पेन किलर घेतो. किंवा आपल्या घरी कधी आपल्याला डोकं दुखत असेल, मम्मी पप्पांचं कुणाचं डोकं दुखत असेल, तर तुम्हाला सांगितलं जातं की जा मेडिकलमध्ये जाऊन एक पेन किलर घेऊन ये. मग पेन किलरला काय म्हणतात? ॲनाल्जेसिक. जे ड्रग पेन रिलीव्ह करतात त्यांना म्हणतो आपण ॲनाल्जेसिक ड्रग. ओके, त्यांना म्हणतात ॲनाल्जेसिक ड्रग. आता हे जे ॲनाल्जेसिक ड्रग असतात, दे समटाइम शोज अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी. म्हणजे काय पहा, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी. काही वेळा हे ड्रग अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी दाखवतात. आता अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी म्हणजे काय की इन्फ्लामेशनचा मिनिंग असतो स्वेलिंग, राईट? इन्फ्लामेशन म्हणजेच स्वेलिंग, म्हणजेच सूज येणे, बरोबर? आणि ते काय दाखवतात मग प्रॉपर्टी? अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजे आपली सूज देखील काय करू शकतात? ते क्लिअर करू शकतात, बरी करू शकतात, बरोबर? आता पुढची प्रॉपर्टी जर आपण पाहिली तर पुढची प्रॉपर्टी आहे, नेक्स्ट टर्म इज अँटीपायरेटिक. अँटीपायरेटिक. ओके. आता पायरेटिकचा मिनिंग असतो हाय टेम्परेचर. मग अँटीपायरेटिक ड्रग्स म्हणजे काय पहा? द ड्रग्स विच रिड्युसेस आवर फीवर. सी, ड्रग्स which reduces our fever called as antipyretic drug. Pyretic drug. जे ड्रग आपला फीवर रिड्यूस करतात त्यांना म्हणतात अँटीपायरेटिक ड्रग. ओके. मग आपण जर आता एक्झाम्पल घ्यायला गेलो, आता हे जे अँटीपायरेटिक ड्रग आणि ॲनाल्जेसिक ड्रग असतात हे कंबाईनली ॲक्ट होतात. सो एक्झाम्पल्स ऑफ ॲनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक ड्रग. ॲनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक. अँटीपायरेटिकचा मिनिंग लक्षात आलाय का? जे आपण तापेमध्ये गोळ्या घेतो
त्यांना म्हणतात अँटीपायरेटिक ड्रग. तुम्ही पॅरासिटामॉल घेता ताप आल्यावर, बरोबर? तर ते पॅरासिटामॉल काय आहे मग? पॅरासिटामॉल इज अँटीपायरेटिक ड्रग. मग ॲनाल्जेसिक आणि अँटीपायरेटिक ड्रगचे एक्झाम्पल पहा. द फर्स्ट एक्झाम्पल इज ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड. Acetyl salicylic acid. It is also called as aspirin. Aspirin हे नाव तुम्ही ऐकलं असेल. Acetyl salicylic acid or aspirin. ह्या ड्रगचं स्ट्रक्चर असं असतं पहा. हा आहे ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड. हा ड्रग ॲनल्जेसिक म्हणून यूज केला जातो. ॲनल्जेसिक म्हणजे आपला पेन कमी करण्यासाठी हा ड्रग यूज केला जातो. आता ह्या ड्रगचा एक साईड इफेक्ट आहे. मग काय आहे त्या ड्रगचा साईड इफेक्ट ते पाहूया आपण. साईड इफेक्ट ऑफ दिस ड्रग दॅट इज इरिटेशन ऑफ स्टमक. इरिटेशन ऑफ स्टमक. तुम्हाला एक गोष्ट थोडीशी ऑब्झर्व होत असेल किंवा लक्षात येत असेल की ज्या वेळेस आपण काही गोळ्या घेतो त्यावेळेस आपल्या पोटामध्ये खूप आपण म्हणतो की कसतरी होते, बरोबर ना? ते कसतरी सगळ्यांना माहिती आहे काय होतं कसतरी होतं म्हणजे. मग काय होतं ते पोटामध्ये काहीतरी इरिटेशन होतं, राईट? मग ते इरिटेशन का होतं? कारण का तिथे आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी ॲसिडिटी वाढलेली असते. म्हणून ऑलवेज डॉक्टर तुम्हाला अँटासिड देखील देतात. म्हणजे काय? एक ॲसिडिटीची गोळी देतात, ॲसिडिटी नाही व्हावी म्हणून. मग ॲस्पिरिन ड्रग जर आपण असाच घेतला तर आपल्या पोटामध्ये इरिटेशन होतं, राईट? तर मग ॲनाल्जेसिकचं एक्झाम्पल काय पाहिलं आपण? ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस इज पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल. मग पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चर असं आहे पहा. कसा असतो पॅरासिटामॉल? हा आहे पॅरासिटामॉल. हा जो ड्रग आहे हा आपण पेनकिलर म्हणून देखील यूज करतो, म्हणजेच ॲनल्जेसिक म्हणून देखील यूज करतो. ॲज वेल ॲज वी यूज ॲज अ अँटीपायरेटिक ड्रग. म्हणजे फीवर रिड्यूस करण्यासाठी देखील यूज केला जातो. आता ह्याचा मेन साईड इफेक्ट असा आहे की इट डॅमेजेस अवर किडनी फंक्शन. किडनी फंक्शनमध्ये थोडेफार डॅमेजेस होऊ शकतात. नेक्स्ट आता पुढची टर्म घेऊया. पहिली टर्म पाहिली ती ॲनल्जेसिक, सेकंड टर्म पाहिली अँटीपायरेटिक. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टर्म दॅट इज अँटीमायक्रोबियल ड्रग. अँटीमायक्रोबियल ड्रग. मग काय असतात अँटीमायक्रोबियल ड्रग? की जे ड्रग मायक्रो ऑर्गॅनिझमची, बॅक्टेरियाची, फंगायची, व्हायरसेसची ग्रोथ किल करतात किंवा त्यांची ग्रोथ होऊन देत नाही, ग्रोथ इनिबिट करतात, त्यांना म्हणतात अँटीमायक्रोबियल्स. ओके. नाउ सी व्हॉट आर अँटीमायक्रोबियल्स. एनी ड्रग दॅट इनिबिट म्हणजे होऊन न देणे, इनिबिट or kills microbial cell like bacteria, viruses, fungi etc. They are called as antimicrobial drug. ह्यांना म्हणतात अँटीमायक्रोबियल ड्रग. आता अँटीमायक्रोबियल ड्रगचे 3 टाइप्स पडतात पहा. देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ अँटीमायक्रोबियल ड्रग. त्यातला पहिला टाइप आहे दॅट इज अँटीसेप्टिक ड्रग. अँटीसेप्टिक ड्रग. सेकंड टाइप आहे
डिसइन्फेक्टंट, थर्ड टाइप आहे अँटीबायोटिक. ओके, हे आहेत डिफरंट अँटीमायक्रोबियल ड्रग. मग ह्याच्यातला पहिला टाईप आपण स्टार्ट करूयात, दॅट इज अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक, तुम्ही हा वर्ड बऱ्याच वेळा ऐकला असेल. हे अँटीसेप्टिक आहे, ते अँटीसेप्टिक आहे, ही क्रीम लाव, ती अँटीसेप्टिक आहे, असं म्हटलं जातं युजली, राईट. मग अँटीसेप्टिक म्हणजे काय असतात? द ड्रग्स विच आर अप्लाइड टू युअर लिव्हिंग टिश्यूज टू किल द बॅक्टेरिया अँड स्टॉप देअर ग्रोथ, त्याला म्हणतात अँटीसेप्टिक. सी, मी परत एकदा सांगते की असे ड्रग विच आर अप्लाइड टू, म्हणजे असे ड्रग की जे कुठे अप्लाय केलेले असतात पहा, विच आर अप्लाइड टू लिव्हिंग टिश्यू टू किल bacteria and stop their growth ह्याला म्हणतात अँटीसेप्टिक. मग काय असतात अँटीसेप्टिक पहा, की अशी मेडिसिन, असा ड्रग आपण काय करतो, आपल्या लिव्हिंग टिश्यूवर अप्लाय करतो. लिव्हिंग टिश्यूवर अप्लाय करणे म्हणजे आपल्या बॉडीवर अप्लाय करणे, बरोबर. लिव्हिंग टिश्यूज त्याला म्हणतात बॉडीवर ॲप्लिकेशन करणे. आपण एखाद्या फर्निचरला जर लावली ती क्रीम, तर त्याला लिव्हिंग टिश्यूवर लावली असं नाही म्हणणार. लिव्हिंग टिश्यूवर लावली म्हणजे काय, आपल्या बॉडीवर आपण कुठेतरी ॲप्लिकेशन केलं त्या ट्यूबचं. मग असे ड्रग्स विच आर अप्लाइड टू युअर लिव्हिंग टिश्यू टू किल द बॅक्टेरियाज ऑर स्टॉप देअर ग्रोथ. मग आपल्याला कुठेतरी इन्फेक्शन जर झालं असेल बॉडीवर, किंवा काही जखम झाली असेल, तर तिथे आपण वरून एक क्रीम लावतो, अँटीसेप्टिक क्रीम लावतो, तर त्याला म्हणतात मग अँटीसेप्टिक. मग ते अँटीसेप्टिक काय करतं, बॅक्टेरियाला किल करून टाकतं किंवा त्यांची ग्रोथ होऊन देत नाही, फर्दर ग्रोथ होऊन देत नाही, त्याला म्हणतात मग अँटीसेप्टिक. ओके, मग पुढे जाऊयात. अँटीसेप्टिकचे एक्झाम्पल्स पहा मग कुठले कुठले आहेत डिफरंट अँटीसेप्टिक. The first name of the antiseptic is tincture of iodine. Tincture of iodine. See, iodine is a very best antiseptic. जर तुम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर एक येलो कलरची ट्यूब लावतात तुम्हाला, त्याला म्हणतात बेटाडीन. मग त्याच्यामध्ये काय असतं, आयोडीनच असतं त्याच्यामध्ये. ओके, सी, टिंक्चर ऑफ आयोडीन. मग ह्याच्यामध्ये किती पर्सेंटेजमध्ये असतं पहा, इट हॅव 2 to 3% सोल्युशन ऑफ आयोडीन इन अल्कोहोल अँड वॉटर. 2 to 3% आयोडीन इन अल्कोहोल अँड वॉटर. हे CETला विचारलेला क्वेश्चन आहे हा. टिंक्चर ऑफ आयोडीन हॅज हाऊ मेनी पर्सेंटेज ऑफ आयोडीन, दॅट इज 2 to 3% ऑफ आयोडीन इन अल्कोहोल अँड वॉटर. नेक्स्ट, डायल्यूट ॲक्विस सोल्युशन ऑफ बोरिक ॲसिड. त्याच्यानंतर आहे पुढचा बोरिक ॲसिड. हा बोरिक ॲसिड कुठे यूज केला जातो पहा, बोरिक ॲसिड इट इज यूज्ड इन अ अँटीसेप्टिक फॉर द आईजसाठी अँटीसेप्टिक म्हणून यूज केला जातो. नेक्स्ट आहे आयोडोफॉर्म which is used to heal or which is used as an antiseptic for the wounds. मग वुंड म्हणजे काय, जखम. ठीक आहे, मग जखमेवर लावण्यासाठी आयोडोफॉर्म ह्या नावाचं अँटीसेप्टिक यूज केलं जातं. नेक्स्ट जर आपण पाहिलं पुढचं एक्झाम्पल, दॅट इज थायमॉल. पुढे आहे डेटॉल. हे सगळे अँटीसेप्टिक आहेत की जे आपण काय करतो, आपल्या बॉडीवर अप्लाय करतो, यूज करतो. ओके, नाउ वी आर गोइंग टू सी द युजेस ऑफ अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिकचे युजेस काय काय आहेत पहा. द फर्स्ट अँटीसेप्टिक यूज इज
used to apply on a wound, cuts, ulcers, diseases of the skin. Used to apply on a wound, cuts, ulcers, एक्सेट्रा. सी हे जे अँटीसेप्टिक असतात हे आपण आपल्या जखमेवर लावू शकतो. वुंड्स म्हणजे जखम, किंवा कुठे आपल्याला कट झालं असेल, कापलं असेल चाकूने कात्रीने, तर तिथे आपण लावू शकतो. त्याच्यानंतर अल्सर्स म्हणजे आपल्याला कुठे जर काही अल्सर आले असतील, छाले आले असतील, मग तोंडामध्ये असू द्या, तुम्ही एक ट्यूब लावता स्माइली जेल म्हणून, मग अशा टाईपचे अँटीसेप्टिक्स आपण काय करतो, यूज करतो. नेक्स्ट, अँटीसेप्टिक्स दे आर यूज टू स्टरलाइज द टिश्यू प्रिव्हेंटिंग द फर्दर इन्फेक्शन. मग आपल्या बॉडीवरचे जे काही टिश्यूज असतात, म्हणजे जिथे जखम झाली आहे त्या जखमेला स्टरलाइज करण्यासाठी आपण अँटीसेप्टिक यूज करतो. मग आता स्टरलाइज म्हणजे काय, तुम्हाला स्टरलाइजचा मिनिंग माहिती आहे, आपण म्हणतो पाणी स्टरलाइज करून प्यायला पाहिजे, पाणीचं स्टरलायझेशन झालेलं आहे. मग स्टरलायझेशन म्हणजे काय, ती जागा एकदम बॅक्टेरिया फ्री करणे, दॅट इज कॉल्ड एज स्टरलायझेशन, राईट. मग आपण अँटीसेप्टिक कशासाठी यूज करतो, आपला जो लिव्हिंग टिश्यू आहे, लिव्हिंग टिश्यूजला स्टरलाइज करण्यासाठी यूज करतो, जेणेकरून काय होतं की त्या लिव्हिंग टिश्यूवर फर्दर इन्फेक्शन होणार नाही, परत इन्फेक्शन होणार नाही, ह्याच्यासाठी स्टरलायझेशनसाठी अँटीसेप्टिक हे यूज केले जातात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अँटीसेप्टिक. मायक्रोबियल ड्रगमध्ये आपण पहिला टाईप पाहिला होता अँटीसेप्टिक. सो आय होप तुम्हाला अँटीसेप्टिक लक्षात आले असावे. येस, ऑल ऑफ यू गेट अबाउट द अँटीसेप्टिक. यस मॅम. ओके, ठीक आहे. चल, नेक्स्ट डिसइन्फेक्टंट. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टार्ट अबाउट डिसइन्फेक्टंट. अँटीसेप्टिक झाल्यावर पुढचा आहे डिसइन्फेक्टंट. काय असतात मग डिसइन्फेक्टंट पाहूयात. सी, डिसइन्फेक्टंट्स आर नॉन सिलेक्टिव्ह अँटीमायक्रोबियल विच किल द वाईड रेंज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम इंक्लुडिंग द बॅक्टेरिया. हे ॲक्च्युली बॅक्टेरियाजला पण मारतात किंवा दुसऱ्या मायक्रोऑर्गॅनिझमला देखील मारू शकतात. ह्यांच्याकडे कोणतीही सिलेक्टिव्हिटी नाही आहे, दे आर नॉन सिलेक्टिव्ह. ओके, दे आर नॉन सिलेक्टिव्ह. म्हणजे जसं अँटीसेप्टिक दे किल्स ओनली बॅक्टेरिया, दे किल्स ओनली मायक्रोऑर्गॅनिझम, पण डिसइन्फेक्टंटचं तसं नाही आहे. डिसइन्फेक्टंट किल द वाईड रेंज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, म्हणजे त्या सरफेसवर जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असतील, छोटेफार बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस जे काही असतील, त्यांना ते काय करू शकतात, किल करू शकतात. म्हणून असं म्हटलं जातं की डिसइन्फेक्टंट्स आर नॉन सिलेक्टिव्ह. मग आता डिसइन्फेक्टंट कुठे अप्लाय केले जातात पहा, दे आर अप्लायड or we can say disinfectant are used on a non-living surfaces. They are used on non-living surfaces. Non-living, sorry, used on a non-living surfaces असं लिहूया. Used on non-living surface like floor sanitization, instrument sterilization, etc. ओके, आता पहा, तुम्हाला कंपॅरिझन जर करता आलं तर कंपॅरिझन करा. अँटीसेप्टिक आपण कुठे अप्लाय करत होतो, कुठे यूज करत होतो, लिव्हिंग टिश्यूजवर लावत होतो, म्हणजे आपल्या बॉडीवर आपण अप्लाय करत होतो, बरोबर. पण डिसइन्फेक्टंट कुठे अप्लाय केले जातात, नॉन लिव्हिंग सरफेसेसवर अप्लाय केले जातात. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल दिलेत फ्लोअर सॅनिटायझेशन किंवा इन्स्ट्रुमेंट सॅनिटायझेशन, राईट. मग आता म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपल्या घरी आपण ज्यावेळेस फरशी पुसतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर केमिकल टाकतो, त्याचं नाव काय,
काहीतरी टाकता तुम्ही फरशी पुसताना, त्याला काय म्हणतात? नाहीच टाकत का तुम्ही काही? आपण फरशी पुसतो जे वॉटर घेतोय त्याच्यामध्ये आपण एक पर्टिक्युलर केमिकलचे ॲडिशन करतो, त्याला काय म्हणतात? किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एक पर्टिक्युलर स्मेल येत असतो तुम्हाला त्या क्लिनिंग करताना, त्याला काय म्हणतात? फिनेल. फिनेल म्हणतात, बरोबर? तर तुम्हाला हे माहिती आहे की त्याला फिनेल म्हणतात, राईट? मग तो फिनेल म्हणजेच काय? डिसइन्फेक्टंट आहे. पण त्याचं नाव ॲक्च्युली फिनेल हे नाही आहे, त्याला ॲक्च्युली आपण म्हणायला हवं फिनॉल, राईट? बट इट इज रॉंग ॲब्रिवेटेड ॲज अ फिनेल. सो आजपासून सगळेजण म्हणणार आहात फिनॉल, नॉट अ फिनेल. ठीक आहे. नेक्स्ट, तर पहिलं एक्झाम्पल आहे डिसइन्फेक्टंटचं फिनॉल. सेकंड वन इज पॅराक्लोरो ऑर्थोबेन्झिल फिनॉल. पॅराक्लोरो ऑर्थो बेन्झाइल फिनॉल. ओके. And in third example, that is chloroxylenol. So these are the different examples. Now next one, okay, so all of you get it about this antiseptic as well as disinfectant. Next third term is antibiotic. तिसरी टर्म आहे अँटीबायोटिक्स. काय असतात अँटीबायोटिक ते पाहूयात ना. द ड्रग विच इज यूज टू प्रिव्हेंट और किल द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया. सी, ड्रग यूज टू प्रिव्हेंट और किल growth of bacteria or a microorganism called as antibiotic. ह्याला म्हणतो आपण अँटीबायोटिक. येते लक्षात? मग जे ड्रग आपण आता अँटीबायोटिक्सचं तुम्ही थोडंही आपल्याला थोडं जरी काही झालं तर आपण अँटीबायोटिक्स घेतो. मग अँटीबायोटिक म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया असतील की जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत, नॉट अ युजफुल बॅक्टेरियाज, मग ते काय करतात? दिज आर द अँटीबायोटिक. दे किल दिस बॅक्टेरियाज और मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग अँटीबायोटिकचे दोन टाईप्स असतात पहा, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, असे दोन टाईप असतात अँटीबायोटिकचे. कोणते कोणते टाईप्स असतात पहा? टाईप्स ऑफ अँटीबायोटिक. पहिला टाईप आहे अँटीबायोटिकचा ब्रॉड स्पेक्ट्रम. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. मग ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय? त्यांच्या नावावर मिनिंग आहे, त्यांच्या नावामध्ये मिनिंग आहे पहा. ॲक्च्युली अगोदर हे समजावून घ्या की बॅक्टेरिया किती टाईपचे असतात. बॅक्टेरिया दोन टाईप्सचे असतात. बॅक्टेरिया दोन टाईपचे असतात, दॅट इज ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हे दोन प्रकारचे असतात, ग्राम पॉझिटिव्ह आणि सेकंड वन आहे और ग्राम निगेटिव्ह. और म्हणण्यापेक्षा अँड म्हणूया, ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह ह्या प्रकारचे बॅक्टेरियाज असतात. मग ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजे काय? जे अँटीबायोटिक हे दोन्हीही बॅक्टेरियाजला किल करतात. त्यांच्याकडे कोणतीही सिलेक्टिव्हिटी नसते. दे किल बोथ द बॅक्टेरियाज, दॅट इज ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह. त्यांना म्हणतो आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. मग ह्यांचा डिसॲडव्हान्टेज असतो एक. काय असतो डिसॲडव्हान्टेज पहा? डिसॲडव्हान्टेज असा असतो की हे दोघांनाही किल करतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बॅक्टेरियाला. म्हणून काय होतं की आपल्या एलिमेंटरी कॅनालमध्ये जे काही युजफुल बॅक्टेरिया असतात, एलिमेंटरी कॅनाल म्हणजे आपले जे पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम जिथे
होते, म्हणजे जिथे डायजेशन चाललेलं असतं, तर तिथे काही युजफुल बॅक्टेरिया देखील असतात की जे आपल्या फूडला ब्रेकडाऊन करतात, आपल्या फूडचं डायजेशन करतात, त्या युजफुल बॅक्टेरिया असतात. मग ज्यावेळेस हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक सगळ्याच बॅक्टेरियाला मारतोय, त्यावेळेस ज्या युजफुल बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट इन alimentary कॅनाल ऑल्सो किल. ओके, म्हणजे आपल्या बॉडीमधल्या युजफुल बॅक्टेरिया देखील हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक काय करू शकतो, काढून टाकू शकतो, किल करू शकतो. ओके, मग फॉर एक्झाम्पल कोणते कोणते एक्झाम्पल आहेत पहा ह्या बॅक्टेरियाचे. फॉर एक्झाम्पल ॲम्फिसिलिन, and second one is क्लोरामफेनिकॉल. हे जे बॅक्टेरिया आहे ॲम्फिसिलिन ॲज वेल ॲज दिस क्लोरामफेनिकॉल, these are the ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. आता ब्रॉड स्पेक्ट्रम झाल्यानंतर दुसरा टाईप आहे अँटीबायोटिकचा, त्याला म्हणतात नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. काय असतात पहा मग नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. दे किल आयदर ग्राम पॉझिटिव्ह और ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ते एक तर ग्राम पॉझिटिव्हला किल करतील किंवा ग्राम निगेटिव्हला किल करतील, म्हणजे ॲट अ टाइम ते एकाच बॅक्टेरियाला किल करतील. त्याला म्हणतो आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. दे कॅन किल ओनली वन टाईप ऑफ बॅक्टेरिया, दॅट इज कॉल्ड एज नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. म्हणजे ह्यांच्याकडे काहीतरी सिलेक्टिव्हिटी असते, त्यांना म्हणतात नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. मग एक्झाम्पल कोणतं आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचं, दॅट इज पेनिसिलिन. पेनिसिलिन हा जो ड्रग आहे हा फर्स्ट डिस्कवर्ड ड्रग आहे, पहिला अँटीबायोटिक डिस्कवर केलेला आहे अँटीबायोटिक, फर्स्ट अँटीबायोटिक, दॅट इज कॉल्ड एज पेनिसिलिन. मग हे कुणी डिस्कवर केलं, द नेम ऑफ दिस सायंटिस्ट इज अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग. ओके, ठीक आहे. सो सी हिअर वी फिनिश दिस नॅरो स्पेक्ट्रम ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. आता हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्या काही अँटीबायोटिक्सचे स्ट्रक्चर्स दिलेले आहेत, तर ते तुम्ही टेक्स्टबुकमधून पाहून घ्या एकदा. बाकी पॉईंट पहा सगळा की आज आपण काय काय पाहिलं. आज आपण पाहिलं की ड्रग म्हणजे काय, मेडिसिन्स काय असतात, डिफरंट टर्म्स मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये काय काय यूज केलं जातात किंवा मेडिसिनमध्ये. दॅट इज ॲनल्जेसिक म्हणजे पेन किलर, अँटीपॅरेटिक म्हणजे जे ड्रग आपला फीवर रिड्यूस करतात त्यांना अँटीपॅरेटिक म्हणतो आपण. एक्झाम्पल आहेत ॲस्प्रिन, पॅरासिटेमॉल. अँटीमायक्रोबियल, अँटीमायक्रोबियलचे 3 टाईप्स असतात, अँटीसेप्टिक, डिसइन्फेक्टंट आणि अँटीबायोटिक्स. अँटीसेप्टिक म्हणजे काय की जे ड्रग आपल्या बॉडीवरच्या लिव्हिंग टिश्यूवर आपण अप्लाय करून बॅक्टेरियाला किल करतो त्यांना अँटीसेप्टिक म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल आहे टिंक्चर ऑफ आयोडीन, बोरिक ॲसिड विच इज यूज्ड ॲज अ आय अँटीसेप्टिक, आयोडोफॉर्म यूज्ड ऑन अ वुंड्स, डेटॉल, थायमॉल. त्याच्यानंतर आपण पाहिलं डिसइन्फेक्टंट, हे आपण फरशी साफ करण्यासाठी किंवा काही इन्स्ट्रुमेंटला क्लीन करण्यासाठी यूज करतो, त्याला डिसइन्फेक्टंट म्हणतात. त्याच्यानंतर पाहिलं आपण अँटीबायोटिक, जे आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरियाजला किल करतात किंवा त्यांची ग्रोथ होऊन देत नाही, त्यांना अँटीबायोटिक म्हणतो आपण. अँटीबायोटिकचे 2 टाईप्स असतात, ब्रॉड स्पेक्ट्रम आणि नॅरो स्पेक्ट्रम. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बॅक्टेरियाला किल करतात, आणि नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे दे आयदर किल पॉझिटिव्ह ऑर किल निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, एनी डाऊट इन दिस? काही डाऊट आहे का तुम्हाला? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके, ठीक आहे. नाव सी, आता आपण मंडेला ह्या चॅप्टरचा पुढचा पार्ट घेऊया. चॅप्टर मे बी मंडेला संपला बाय चान्स तर संपेल, अदरवाईज एक लेक्चर अजून लागेल आपल्याला. चॅप्टर छोटासा आहे, ओनली 4 मार्क चॅप्टर इज दिस. ओके, जर काही डाऊट नसेल तर आपण थांबूयात. थँक्यू.